संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांवर अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा या गावात अनाथपिंडक बुद्धविहाराच्या या पवित्र प्रांगणामध्ये आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होत आहे। या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आपल्या परिसरातील भिक्खू सोन, भिक्खू रत्नसारजी आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांना, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना आणि आशीर्वाद वचन अर्पण करतो। सोबतच महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभकामना अर्पण करतो। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। काही 2 दिवसांपूर्वीच आपण त्या महामानवाची जयंती साजरी केली। मला तरी वाटतं की यावर्षी जरा जास्त थाटामाटात जयंती साजरी झाली, कदाचित कारण त्याचं वेगळं असेल, पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अतिशय आनंदाने हर्ष उल्हासाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली। त्याही पूर्वी 11 एप्रिलला बाबासाहेब ज्यांना गुरु मानायचे असे महात्मा फुले त्यांची जयंती आपण साजरी केली। काही ठिकाणी साजरी केली असेल किंवा काही ठिकाणी नसेलही, परंतु आपण मात्र वैचारिक चळवळीचे लोक आहोत, आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहोत। त्यामुळे बहुजन समाजाला उद्धारण्याकरिता ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामातांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं, त्या सर्व बहुजन महापुरुषांच्या आणि बहुजन महामातांच्या जयंत्या, स्मृती दिवस आपण आपल्या विहारात साजरे केले पाहिजे। आणि त्या जयंतीच्या निमित्ताने विविध वैचारिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं पाहिजे। बघा, आपण किती पुण्यवान लोक आहोत की आपल्याला या महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभला। किती पुण्यवान लोक आहोत आपण। जरी आपण महात्मा फुलेंच्या जातीचे नसलो तरी आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो ना, करतो की नाही? ही विचारधारा आहे, ही वैचारिकता आहे। इथे जात नाही आहे, इथे धर्म नाही आहे, विचाराशी विचाराने आपण जोडलेले लोक आहोत। केवळ आणि केवळ बहुजन समाजाला उद्धारण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामातांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं, ते सर्व महापुरुष आपले आहेत।
ते सर्व महापुरुष आपल्या विचारांचे आहेत. त्यांच्या आदर्श घेऊनच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. मी तुम्हाला आता एक गोष्ट विशद केली की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या. सांगा बरं, अशोकाची जयंती कधी झाली? 16 एप्रिल. तुम्ही साजरी केली? ठीक आहे, असू द्या. आता काही ठिकाणी थोडा संभ्रम आहे. अशोकाच्या जयंतीच्या तारखेच्या किंवा तिथीच्या संदर्भामध्ये थोडा म्हणजे संभ्रम आहे. परंतु ऐतिहासिकदृष्ट्या जर विचार केला, तिथीच्या नुसार जर विचार केला, तर सम्राट अशोकाची जयंती ही मागच्या चैत्र शुक्ल अष्टमीच्या आता या 16 एप्रिलला संपूर्ण भारतामध्ये साजरी झालेली आहे. आपणही त्याच विचारधारेचे आहोत. त्यामुळे आपण सुद्धा सम्राट अशोकाची जयंती थाटामाटात साजरी केली पाहिजे. पण आता आम्ही बघतो सोशल मीडियावरती आम्ही आहोत, नेहमी फिरत राहतो, बाबासाहेबाची जयंती झाली 14 एप्रिलला, ती रात्र गेली की आपला उत्साह एकदम असा शांत होऊन जातो. नंतर मग कोणाची जयंती आहे की नाही हेही आपल्या लक्षात राहत नाही. बघा बांधवांनो, केवळ एक दिवस गेला की 16 एप्रिलला चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची जयंती झाली. आपण कदाचित ती जयंती विसरलो पण असेल. ही शोकांतिका आहे, आपलंच नाही, या भारताची शोकांतिका आहे. हो, या भारत देशाची शोकांतिका आहे की ज्या सम्राट अशोकाने निर्माण केलेला सिंहस्तंभ, 4 सिंहाचा अशोक स्तंभ, ही आज भारताची राजमुद्रा आहे. हो, त्या अशोकाची जयंती या भारतात साजरी होत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. ज्या सम्राट अशोकाने निर्माण केलेलं 24 आऱ्यांचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावर प्रतिष्ठापित आहे, त्या अशोकाची जयंती या भारतात साजरी होत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. अहो, ज्या अशोकाच्या काळामध्ये भारताला सोने की चिडिया म्हणायचे. सोने की चिडिया तुम्ही ऐकलं असेल ना. अशोकाचा काळ होता तो. अशोकाच्या काळात भारताला सोने की चिडिया म्हणायचे, कारण सगळीकडे सोनंच सोनं होतं. बौद्ध धम्माचा विचार होता. संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव गेलं. संपूर्ण जगात याच भारतातून बुद्ध धम्म गेला, बुद्धांचा विचार गेला. त्या सम्राट अशोकाची जयंती या भारतात साजरी होत नाही. किती मोठी शोकांतिका आहे होई. किती मोठी शोकांतिका आहे. बांधवांनो, ही जरी शोकांतिका असेल, त्या शोकांतिकेचे बळी आपण होऊ नये. या शोकांतिकेचे बळी आपण होऊ नये, कारण आपण त्याच सम्राट अशोकाच्या वारसाचे वारसदार आहोत. कारण आज जे काही आपण बौद्ध धम्माला पाहतो, आज जे काही आपण बौद्ध धम्माला बघतो, बांधवांनो, हे सर्व काही केवळ आणि केवळ सम्राट अशोकांमुळे साध्य झालेलं आहे. सम्राट अशोकांमुळे. जर सम्राट अशोक या भारतामध्ये जन्मास आला नसता तर कदाचित मी सुद्धा इथे नसतो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी नसते. हा इतिहास आहे. हा इतिहास आपण कधीही विसरू नये. भगवान बुद्धाच्या नंतर, म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर याच बुद्धभूमीत, याच भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ज्या सम्राटाने, ज्या राजाने सर्वात मोठा सिंहाचा वाटा उचलला, तो सम्राट अशोक होता. भारतातच काय, भारताच्या बाहेरही आज आपण पाहतो ना, तो श्रीलंका बौद्ध राष्ट्र आहे, ते थायलंड, ते स्वर्ण प्रदेश बौद्ध राष्ट्र आहे. कितीतरी देश आहेत, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कोरिया, लाओस, जपान, चीन, कंबोडिया, कितीतरी देश आहेत की जे देश ऑफिशियली स्वतःला बौद्ध देश म्हणून संबोधतात. ते बौद्ध देश आहेत. कोणामुळे साध्य झालं हे सर्व? भारतामध्ये स्थापन झालेला बौद्ध धम्म भारताच्या बाहेर जातो आणि तिथल्या लोकांना बौद्ध बनवतो. तो देश आज बौद्ध आहे. हे कोणामुळे साध्य झालं? बांधवांनो, हे जे साध्य झालं हे केवळ आणि केवळ सम्राट अशोकामुळे साध्य झालेलं आहे. मग मला सांगा, बौद्ध धम्माच्या जागतिक प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये
ज्या चक्रवर्ती राजाने संपूर्ण आयुष्य वेचलं, संपूर्ण आयुष्य झिजवलं, त्या सम्राट अशोकाची जयंती साजरी होऊ नये, ही किती मोठी शोकांतिका आहे, किती मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी तुम्हाला मी ही गोष्ट नेहमी म्हणतो की ज्याप्रमाणे आपण बहुजन समाजाचे जे महापुरुष आहेत, महामाता आहेत, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यांचे स्मृती दिवस साजरे करतो, बांधवांनो, सम्राट अशोकाची जयंती सुद्धा तेवढ्या थाटामाटात तुम्ही साजरी करायला पाहिजे, तेवढ्याच आनंदाने साजरी करायला पाहिजे. काय तो अशोक होऊन गेला हो. अशोकाचा इतिहास वाचा, अशोकाचा इतिहास लोकांना सांगा. काय तो सम्राट अशोक या देशामध्ये होऊन गेला. बौद्ध धम्माची स्थापना झाली, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जवळपास 200 ते 250 वर्षानंतर सम्राट अशोकाचा काळ आहे. 200-250 वर्षांचा काळ आहे. ज्या काळात सम्राट अशोकाचा जन्म झाला तो तर सम्राट होता. त्याची राजधानी कोणती होती. हे बिहारची राजधानी पटना, त्याला पाटलीपुत्र म्हणायचे. आजची जी बिहारची राजधानी आहे ना पटना, तीच पाटलीपुत्र सम्राट अशोकाची राजधानी होती. हा राजा झाला, अशोक राजा झाला, परंतु बौद्ध धम्म स्वीकार करण्यापूर्वी याला चांडाल शोक असं म्हणायचे. म्हणजे अत्यंत क्रूर होता, हा अत्यंत महत्वाकांक्षी होता. त्याला वाटायचं की एक छत्री राज्य माझं असलं पाहिजे, आणि खरंच तसं झालं. संपूर्ण जम्बूद्वीपावर त्याचं एक छत्री राज्य होतं. एक छत्री राज्य म्हणजे काय, त्याचं म्हणजे त्याला विरोध करणारा किंवा त्याला नेस्त नाबूद करणारा असा दुसरा कोणताच पराक्रमी राजा नव्हता. एक छत्री तो अंमल करायचा. परंतु कलिंगचं युद्ध झालं. कलिंगचं युद्ध म्हणजे कोणतं, हे जे ओडिसा आहे ना, ओडिसा जे राज्य आहे त्याला कलिंगचा प्रदेश म्हणायचे. तो कलिंगचा प्रदेश जिंकण्यासाठी घनघोर युद्ध झालं. अशोकाच्या जीवनातलं सर्वात शेवटचं ते युद्ध होतं, कलिंगचं युद्ध झालं. आणि त्या कलिंगच्या युद्धामध्ये लाखो लोक मेले हो, लाखो लोक मेले. कोणाचा पती मेला, कोणाचा मुलगा मेला, कुणाचा भाऊ मेला, कुणाचा मित्र मेला. ज्यांचे कोणी प्रिय लोक मरण पावले ते सर्व त्या अशोकाला शिव्या देऊ लागले, त्या अशोकाला वाईट बोलू लागले. तुझं वाईट होऊ दे, तुने माझा पती मारला, तुने माझा मुलगा मारला. रक्ताचा थाट वाहत होता, असा रक्ताचा थाट वाहत होता. बांधवांनो, एवढा नरसंहार झाला. हा नरसंहार पाहून, ते रक्ताचे पाठ वाहताना पाहून, बघा एवढा मोठा राजा हा अशोक, त्या अशोकाचं मन वितळलं हो. कोणाचे सहज वितळलं. जर असा रक्तसंचार जर पाहिला, सहज कोणाचंही मन वितळेल. ते सगळा रक्तसंचार, रक्ताचे थाट पाहून, ते रक्तस्त्राव पाहून, ते अत्यंत विदारक दृश्य पाहून हा अशोक राजा मनाने एकदम कमजोर झाला, मनाने छिन्न विछिन्न झाला. आणि त्यातच त्या मैदानामध्ये त्या जखमी सैनिकांना पाणी पाजणारा एक छोटा सामनेर त्याने पाहिला. निग्रोध नावाचे सामनेर, भंते. त्याने भंते पाहिले की जे त्या रोग्यांना, त्या जखमींना पाणी पाजत आहेत. तो पाहतो, अरे ह्या श्रमणाची कांती किती आकर्षक आहे, किती आनंदाने हा यांची सेवा करत आहे. त्याचं मन वितळलं बघा त्या अशोकाचं. आणि तेव्हापासून तो हळूहळू या नरसंहारापासून तो दूर झाला. कारण तेव्हा त्याने बौद्ध धम्माचा विचार आत्मसात केला, बुद्धाचा विचार आत्मसात केला. कलिंगचं युद्ध झालं आणि सम्राट अशोक खऱ्या अर्थाने बुद्ध विचारांचा झाला. आणि फक्त बुद्ध विचारांचाच झाला नाही, तर त्याने त्याच्या नंतरचं संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता व्यतीत केलं. तुम्ही अशोकाचा इतिहास वाचा. अशोकाने जे काही धम्म कार्य या भारतामध्ये केलेलं आहे, त्या धम्म कार्याचा इतिहास तुम्ही वाचा. अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याबरोबर त्याने पहिलं काम केलं कोणतं, तर अशोकाने धम्मयात्रा संपन्न केली. तुम्ही जाता ना बुद्धगयेला, बसने जाता, रेल्वेने जाता, ऐके ना, विमानाने जाता.
अहो अशोकाने महिनाभरपर्यंत या सर्व बुद्ध स्थळांची यात्रा केली आणि बुद्ध स्थळांची यात्रा करताना त्याच्या समवेत मोग्गलीपुत्र तिस्स नावाचे भंतेजी होते की ज्यांच्याकडून त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भंते मोग्गलीपुत्र तिस्स आणि अमात्य परिवारांसह हा सम्राट अशोक त्या सगळ्या बुद्ध स्थळाच्या दर्शनाकरिता गेला. सम्राट अशोक बुद्ध गयाला गेला. तुम्ही आज बुद्ध गयाला गेल्यानंतर आनंदी होता ना? ते महाविहार बघून, ती कमान बघून किती आनंद होतो आपल्याला. हे सर्व काही सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे बांधवांनो. सम्राट अशोक अमात्य परिवारांसह बुद्ध गयाला गेला. त्याने त्या बोधिवृक्षाची वंदना केली की ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ बुद्ध झाले त्या बोधिवृक्षाला वंदना केली. त्या बोधिवृक्षाचं रक्षण करण्यासाठी त्याने त्या ठिकाणी वेदिकांचे निर्माण कार्य केलं आणि त्या बोधिवृक्षाच्या अगदी पूर्व दिशेला पुढे एक भव्य स्तूपाची निर्मिती केली. हे सगळं बांधकाम अशोकाने केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपण आज 2500 वर्षानंतर या बुद्ध स्थळांचं दर्शन करतो, किती आनंद होतो आपल्या मनाला, किती आनंद होतो. हे सगळं काही निर्माण कार्य सम्राट अशोकाने केलेलं आहे. जर सम्राट अशोक लुंबिनीला गेला नसता तर आज बुद्धाचं जन्मस्थळ कोणतं आहे याचा पत्ता लागला असता का हो? सम्राट अशोक अमात्य परिवारासह लुंबिनीला गेला. लुंबिनीला जाऊन ज्या झाडाखाली, ज्या शाल वृक्षाखाली सिद्धार्थाचा जन्म झाला होता त्या शाल वृक्षाची त्याने पूजा केली. त्या ठिकाणी जन्मशिला ठेवली, तिथे वेदिका निर्माण केली. त्या वेदिकेत त्यांनी सुरक्षा केली आणि तिथे एक स्तंभ उभारला आणि त्या स्तंभावरती पाली भाषेमध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये त्याने आदेश कोरला. कोणता आदेश? की हे बुद्धाचं जन्मस्थळ आहे. आजही तुम्ही बघा, जर तुम्ही लुंबिनीला गेले असाल, तो स्तंभ आजही त्या ठिकाणी आहे आणि त्या स्तंभावर अशोकाने कोरलेला तो संदेश आजही तुम्हाला वाचायला मिळतो. ज्यांना ब्राह्मी लिपीचा अभ्यास असेल ना, त्यामध्ये लगेच समजते. त्याने लिहिलं की ही जागा अतिशय पवित्र आहे कारण इथे बुद्धाचा जन्म झाला आणि म्हणून या पवित्र ठिकाणी राहत असणाऱ्या शेतकऱ्यांचा कर हा 1/4 वरून 1/8 करण्यात येत आहे. बघा अशोकाचं कार्य, अशोकाचं कार्य आहे. तो त्या प्रत्येक ठिकाणी गेला, जिथे जिथे बुद्धांचा पदस्पर्श झाला त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने कन्स्ट्रक्शन केलं, त्याने बांधकाम केलं आणि तेच तर बांधकाम आज या उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो. तुम्ही सारनाथला गेले, तुमच्यापैकी बरेच लोक गेले असेल सारनाथला. त्या सारनाथला त्याने काय निर्माण केलं? ते धम्मिक स्तूप निर्माण केला. तो धम्मिक स्तूप निर्माण केला. तिथे 4 शियाचा स्तंभ निर्माण केला. तो 4 शियाचा अशोक स्तंभ आज आपल्या भारताची राजमुद्रा आहे. त्याच ठिकाणी त्याने 24 आऱ्यांचं अशोक चक्र निर्माण केलं, धम्मचक्राचं प्रतीक म्हणून. तोच धम्मचक्र म्हणजे तेच 24 आऱ्यांचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावर प्रतिष्ठापित आहे. एवढं मोठं धम्म कार्य, हे बांधकामाचं कन्स्ट्रक्शन करायचं काम हे सम्राट अशोकाने केलं बघा. म्हणून तर 2500 वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला अशोक दिसतो. कुठे? ह्या बांधकामाच्या माध्यमातून. तुमच्यापैकी जे जे लोक या बुद्ध दर्शन सहलीला जातात ना, तिथे गेल्यानंतर त्या फक्त तुटलेल्या फुटलेल्या त्या विटा पाहू नका, ते भग्नावशेष पाहू नका. अहो त्याच्या मागे असलेला सम्राट अशोकाचा इतिहास बघा. सम्राट अशोकाचा इतिहास लपलेला आहे त्या विटांच्या मागे. कारण हे सर्व निर्माण करण्यात सम्राट अशोकाचा सिंहाचा वाटा होता. हो आजही 2500 वर्षानंतर आपण कसं काय अशोकाला विसरू शकतो? कधीच विसरू शकणार नाही आपण. पण हे धम्म कार्य तर केलंच केलं. अशोकाने आणखीन एक धम्म कार्य केलं. ते धम्म कार्य तर एकदम म्हणजे एक सर्वात मोठं धम्म कार्य आहे. अशोकाने धम्मयात्रा केल्यानंतर तो परत पाटलीपुत्र राजधानीमध्ये आला आणि भगवान बुद्धांच्या अस्थींवर जे 8 स्तूप या भारतात निर्माण झाले होते, त्या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं परत त्याने उत्खनन केलं. तुम्ही स्तूप बघितले असाल ना, जे बुद्धगया टूरला गेले. वैशालीला स्तूप आहे, कपिलवस्तूला स्तूप आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत. आपल्याला इतिहास माहीत असला पाहिजे की बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर
भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी होत्या म्हणजे शरीराचे धातू, तुम्ही त्याला काय म्हणता, काय म्हणता, राख म्हणता, ती राख, बुद्धाचे जे शारीरिक धातू होते त्या धातूंचे 8 समान भाग करण्यात आले होते. आणि ज्यांना ज्यांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जाऊन बुद्ध अस्थींवरती भव्य दिव्य अशा अर्ध गोलाकृती आकाराचे स्तूप निर्माण केले होते. सम्राट अशोकाने या 8 बुद्ध अस्थि स्तूपांपैकी 7 स्तूपांचं पुन्हा उत्खनन केलं. त्या 7 स्तूपातील त्या बुद्ध अस्थी पुन्हा जमा केल्या, पाटलीपुत्राला घेऊन आल्या, त्या अस्थीची पूजा केली आणि त्या बुद्ध अस्थींचे असे छोटे छोटे एकूण 84,000 भाग केले. किती? 84,000. का बरं 84,000 भाग का केले? कारण भगवान बुद्धांचा जो सद्धम्म आहे तो सद्धम्म 84,000 धम्मस्कंधामध्ये विभागलेला आहे. स्वतः 82,000 उपदेश भगवान बुद्धांनी केले आणि त्यांचे जे अग्रश्रावक होते त्यांनी 2,000 उपदेश केले. असे 84,000 धम्मस्कंद आहेत. अशोकाने याचंच प्रतीक म्हणून भगवान बुद्धांच्या अस्थींचे 84,000 छोटे छोटे भाग केले आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये फक्त भारत नाही, इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, इकडे नेपाळचा भाग, हा संपूर्ण भारत, या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींवरती 84,000 स्तूपांची निर्मिती केली. 84,000 स्तूप निर्माण केले. किती? 84,000. बघा आता काही दिवसांपूर्वी सन्माननीय आपले बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी PI दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. तुम्ही जर सोशल मीडियावरती असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. बाळासाहेब आंबेडकरांनी एक PI टाकली होती की अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले होते ते स्तूप कुठे गेले, ते स्तूप कुठे गेले, त्याचा पत्ता लावला पाहिजे. बघा बांधवांनो, भारताची मोठी विटंबना आहे, ते 84,000 स्तूप कुठे गेले आज. काही स्तूप तर जमिनीखाली गडप झाले, काही स्तूपाची विटंबना झाली, काही स्तूप मात्र आहे त्याच्यापैकीच म्हणजे बघा 84,000 स्तूपांपैकी एक स्तूप जो बघा आजही सांचीला आहे. तुम्ही जर सांचीला गेलात तर सांचीमध्ये निर्माण केलेला स्तूप आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा सम्राट अशोकाचं कार्य किती मोठं कार्य आहे. हे बांधकाम केलेलं कार्य आजही पाहायला मिळते. अशोकाने संपूर्ण जीवन समर्पित केलं हो धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता. संपूर्ण जीवन समर्पित केलं. लोकांना राहण्याकरिता लोक घरं बांधतात, भिक्षूंना राहण्याकरिता विहार बांधतात. हो, अशोकाने भूतदया दाखवली, प्राण्यांकरिता पाणवठे निर्माण केले, प्राण्यांची राहण्याची व्यवस्था केली, चाऱ्याची व्यवस्था केली. एवढंच काय तर त्याने भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली. बघा आपण जे भिक्खू संघ पाहतो ना, अत्यंत आदरयुक्त भावाने, श्रद्धायुक्त भावाने त्याने भिक्षू संघाची राहण्याची व्यवस्था केली. आजही बघा अनेक ठिकाणी त्या बुद्धगया टूरमध्ये त्याचे भग्नावशेष तुम्हाला पाहायला मिळतात. हे कोण निर्माण केलं? हे अशोकाने निर्माण केलेलं कार्य आहे. विहार निर्माण केले, लेण्यांची निर्मिती केली, भिक्षूंच्या चतुपच्चय दानाची व्यवस्था केली, म्हणजे चिवराचं दान, भोजन दान, औषधीचं दान, राहण्याचं दान, हे सर्व चतुपच्चयाचं दानाची व्यवस्था सम्राट अशोकाने केले. एवढं सर्व धम्म कार्य सम्राट अशोकाने केलं. एवढंच काय तर त्याने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता अधिक गतीने पाटलीपुत्रमध्ये बौद्ध धम्माची धम्म संगीती भरवली होती. धम्म संगीती आपण म्हणतो धम्म परिषद. धम्माचं तत्वज्ञान सुनियोजित करण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार सुनियोजित करण्यासाठी तिसरी जी धम्म संगीती केली ती कोणी केली? सम्राट अशोकाने केली पाटलीपुत्रमध्ये. एवढं सर्व धम्म कार्य केल्यानंतर मग सम्राट अशोक मोगलीपुत्र तिस्स महाथेरू यांच्याकडे जातात. म्हणते मोगलीपुत्र तिस्स यांच्याकडे असं हात जोडतात आणि म्हणतात की भन्ते मी माझं संपूर्ण जीवन समर्पित केलं बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता. एवढं मोठं धम्म कार्य केलं. भन्ते
मी धम्माचा दायाद झालो का? काय म्हणतो सम्राट अशोक? भन्ते, मी धम्माचा दायाद झालो का? दायाद म्हणजे वारसदार, उत्तराधिकारी. दायाद म्हणजे काय? वारसदार, उत्तराधिकारी. तर मी धम्माचा वारसदार झालो का? मी धम्माचा उत्तराधिकारी झालो का? तर भन्ते मोग्गलीपुत्र काय म्हणतात? महाराज, जरी तुम्ही संपूर्ण जीवन समर्पित केलं, जरी तुम्ही संपूर्ण हे धम्म कार्य संपादित केलं, तरी पण तुम्ही धम्म दायक झालेले नाही. तुम्ही केवळ प्रत्ययदायक झालेले आहात. प्रत्ययदायक म्हणजे काय? की जे उपासक आणि उपासिका भिक्खू संघाला 4 प्रकारचं दान देतात, भोजनदान, चिवरदान, औषधीचं दान आणि राहण्याकरिता विहाराचं दान, अशा उपासक उपासिकांना प्रत्ययदायक असं म्हणतात. प्रत्ययाचं दान करणं. भन्ते म्हणतात की महाराज, तुम्ही केवळ प्रत्ययदायक झालेले आहात, धम्माचे दायाद झाले नाही. मग अशोक म्हणतो की भन्ते, मला जर धम्माचा दायाद व्हायचं असेल तर मी काय करू? कोणतं धम्म कार्य करू? तर भन्ते मोग्गलीपुत्र तिसं काय म्हणतात की महाराज, जर तुम्हाला धम्माचा दायाद व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा मुलगा भिक्खू संघाला दान करावं लागेल. बघा सम्राट अशोकाची श्रद्धा बघा हो, भिक्खू संघावरची श्रद्धा बघा. सम्राट अशोकाला मनाची इच्छा, मला धम्माचा दायाद व्हायचा आहे, या इच्छेला पूर्ण करण्यासाठी अशोक आपल्या मुलाकडे जातो. मुलगा कोण? महेंद्र राजकुमार, कुमार महेंद्राकडे जातो आणि काय म्हणतो की पुत्रा, मला धम्माचा दायाद व्हायचा आहे आणि धम्माचा दायाद होण्यासाठी तुला भिक्खू संघात प्रवेश करावा लागेल आणि तू प्रवेश करशील का? तोही म्हणतो, कुमार महेंद्र काय म्हणतो, पिताश्री, अगदी आनंदाने मी भिक्खू संघामध्ये प्रवेश करेल, अगदी आनंदाने प्रबोधित होईल. आणि त्याच ठिकाणी भन्ते मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या शुभ हस्ते अशोकाचा मुलगा राजकुमार महेंद्र याची प्रवज्जा होते आणि राजकुमार महेंद्र भिक्षू महेंद्र होतो बघा. आणि तेव्हा तो सम्राट अशोक धम्माचा दायाद झाला. अरे मुलगाच काय, तर त्याची बहीण जी होती, महेंद्राची बहीण कोण? संघमित्रा. ती संघमित्रा पाहते, अरे माझा भाऊ भिक्षू झाला, मला पण भिक्षुनी व्हायचं आहे. तर ती सुद्धा पिताश्रीची विनंती, पिताश्रीची परवानगी घेऊन भिक्षुनी संघामध्ये प्रविष्ट होते, भिक्षुणी होते. आणि तिचं पण धम्म कार्य बघा. ही भिक्षुणी संघमित्रा बुद्धगयेच्या त्या बोधिवृक्षाची एक शाखा घेऊन श्रीलंकेला जाते आणि श्रीलंकेमध्ये जाऊन त्याच बोधिवृक्षाच्या शाखेचं रोपण त्या श्रीलंकेमध्ये करते बघा. आजही तो बोधिवृक्ष श्रीलंकेमध्ये आहे. तुम्ही जर कोणी श्रीलंकेला गेलात ना, तर तो बोधिवृक्ष तुम्ही बघा, महिंतलेला आहे. तोच बोधिवृक्ष आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तो बोधिवृक्ष बघा. आणि महेंद्र भिक्षू महेंद्र श्रीलंकेला जातात, तिथे धम्माचा प्रसार करतात. किती मोठं धम्म कार्य सम्राट अशोकाचं. सम्राट अशोकाने या भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही बौद्ध धम्माचा प्रसार व्हावा याकरिता 9 भिक्षूंच्या 9 समित्या स्थापन केल्या. त्याच्यापैकी एक समितीमध्ये होते भिक्षू महेंद्र. ते श्रीलंकेला जातात, तिथे बौद्ध धर्माचा प्रसार करतात. सोन आणि उत्तर नावाचे भिक्षू हे आपले थायलंड, म्यानमार हा जो पट्टा आहे, इथे जाऊन धम्माचा प्रसार करतात. भिक्षू महाधम्मरक्षित नावाचे भिक्षू महाराष्ट्रामध्ये येतात, इथे धम्माचा प्रसार करतात. अशा प्रकारे 9 भिक्षू या 9 प्रदेशामध्ये जाऊन भारताच्या बाहेर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात बघा. एवढं मोठं धम्म कार्य त्या सम्राट अशोकाने केलेलं आहे. एवढं मोठं धम्म कार्य बघा त्या सम्राट अशोकाचं आहे. आजही श्रीलंकेमधले बौद्ध लोक जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांना प्रमाण मानतो, अरे बाबासाहेबांमुळे आपल्याला बुद्ध मिळाले, बाबासाहेबांना प्रमाण मानतो. आजही श्रीलंकेचे लोक, बौद्ध लोक काय म्हणतात, जर
भिक्षू महेंद्र आमच्या देशात आले नसते तर आम्हाला कधीच बुद्ध मिळाले नसते. बघा, भिक्षू महेंद्राचा एवढा मोठा सन्मान आजही श्रीलंकेतले बौद्ध लोक करतात. किती मोठं धम्मकार्य आहे. एवढं मोठं धम्मकार्य सम्राट अशोकाने केलं. त्याने निर्माण केलेल्या त्या अशोकाने निर्माण केलेले जे काही प्रतिनिधी काय आजही भारतात पाहायला मिळतात. बघा, जसं मी तुम्हाला अगोदरही बोललो, भारताची राजमुद्रा कोणती आहे? तुम्ही बघितलं 4 शियाचा स्तंभ भारताची राजमुद्रा आहे. ही राजमुद्रा कोणी बनवली? अहो, सम्राट अशोकाने राजमुद्रा बनवलेली आहे. आपण तर स्वाभिमान ठेवला पाहिजे काय की सम्राट अशोकाने निर्माण केलेलं बौद्ध धम्माचं प्रतीक 4 शियाचा अशोक स्तंभ भारताची राजमुद्रा आहे आणि या भारतात माझा जन्म झालेला आहे. स्वाभिमान असला पाहिजे की नाही? अहो, त्या सम्राट अशोकाने निर्माण केलेलं 24 आऱ्यांचं अशोक चक्र, ते धम्मचक्र आहे. ते धम्मचक्र भारताच्या तिरंग्यावर प्रतिष्ठापित झालेलं आहे. याचा स्वाभिमान ठेवा. बघा, एखाद्या गाडीवर अशोक चक्र पाहिलं आपण काय म्हणतो? ही बौद्ध माणसाची गाडी, बुद्धाची गाडी आहे म्हणतो की नाही असं आपण? एखाद्या घरावर जर अशोक चक्र असेल तर आपण काय म्हणतो? हे बुद्धाच्या बौद्ध माणसाचं घर आहे बा म्हणतो की नाही असं आपण? भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर भारत कुणाचा झाला? भारत बुद्धाचा झाला की नाही? हे अशोकाचं कार्य आहे. भारत बुद्धाचा कधीचा झालेला आहे. अशोकाच्या काळापासून भारत बुद्धाचा झाला. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या जोरावर सम्राट अशोकाचे हे सगळे सिम्बॉल भारतामध्ये प्रतिष्ठापित केलेलं आहे. बघा, तुम्ही गुगलवरती बघा, त्या राष्ट्रपती भवनामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्यानंतर ते विदेशी डेलिगेट्स वगैरे ज्या दरबार हॉलमध्ये बसतात ना, शेक हँड करतात, त्या दरबार हॉलला कोणाचं नाव आहे? सम्राट अशोकाचं नाव आहे. बघा, अशोका दरबार हॉल. बाबासाहेबांनी नाव दिलं अशोका दरबार हॉल. अरे किती मोठं नाव आहे. आणि त्यात अशोका दरबार हॉलमध्ये जिथे राष्ट्रपती, प्रधानमंत्री जिथे बसतात ना, तिथेच भगवान बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि बुद्धाच्याच मूर्ती पुढे बसून आमचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि विदेशी डेलिगेट तिथे शेक हँड करतात, तिथे बसतात, विचारपूस करतात, बुद्धाला साक्षी ठेवून. किती मोठं धम्मकार्य आहे. हे प्रधानमंत्री, भारताचे प्रधानमंत्री भारतभर फिरतात आणि कधीच बुद्धाचं नाव घेत नाही. भारताचा प्रधानमंत्री नाव घेत नाही, मी समजून घ्या, भारतभर फिरतात पण कधीच बुद्धाचं नाव घेत नाही. पण भारताच्या बाहेर गेले आमचे प्रधानमंत्री, लंडनला, तिकडे इकडे गेले, काय म्हणतात की मैं भारत देश से आया हूं. काय म्हणतात? मैं बुद्ध के देश से आया हूं म्हणतात. कारण प्रधानमंत्रीला माहित आहे हो, भारताच्या बाहेर फक्त बुद्ध आहे. जग में बुद्ध का नाम है. अरे यही तो भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है, यही तो भारत की शान है. ही भारताची शान केवळ सम्राट अशोकामुळे प्राप्त झालेली आहे. म्हणून सम्राट अशोकाचा नाव कधीच आपण विसरू शकत नाही. कधी इतिहास विसरता कामा नये. हे इतिहास, हा स्वर्ण इतिहास सम्राट अशोकाचा आहे. त्याच विचारधारेचे आपण लोक आहोत. बुद्धाच्या नंतर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो सम्राट अशोक होता. आणि त्या सम्राट अशोकाचा भारत बनविण्यासाठी, त्या सम्राट अशोकाच्या काळातला जम्बूद्वीप बनवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान दिलेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, ते बऱ्याचशा लोकांना इतिहास माहीत नाही आहे. पाटलीपुत्रमध्ये ज्या राजमहलामध्ये सम्राट अशोक ज्या राजखुर्चीवरती बसायचा ना, त्याला काय म्हणतात? सिंहासन. ज्या सिंहासनावरती सम्राट अशोक बसायचा, त्या सिंहासनाच्या वरती असं गोल आकारामध्ये सम्राट अशोकाने लिहिलं होतं, धम्मचक्र पवत्तनाय असं लिहिलं होतं. म्हणजे त्याला हे अपेक्षित होतं काय? राजा भवतु धम्मिको. राजा धार्मिक असला पाहिजे तर जनता पण धार्मिक होते. तर राजा धार्मिक कसा असावा? धम्मचक्र पवत्तनाय.
राजाला या देशामध्ये काय करायचंय? धम्मचक्र प्रवर्तन करायचंय. जे बुद्धाने केलं होतं तेच प्रवर्तन या भारतात करायचंय. आजही तुम्ही गुगलवरती फोटो बघा, राष्ट्रपती ज्या चेअरवरती बसतो ना, तुम्ही तो फोटो डाउनलोड करा, बघा. राष्ट्रपती या चेअरवरती बसतो त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया असं म्हणतात. ते राष्ट्रपती भवनामध्ये आहे. ज्या चेअरवरती राष्ट्रपती बसतो त्या चेअरच्या अगदी मागच्या बाजूला, वरच्या बाजूला त्या ठिकाणी 32 आऱ्यांचं चक्र करून ठेवलेलं आहे, 24 आऱ्यांचं चक्र करून ठेवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याच चक्राच्या वरच्या बाजूला कोरलेलं आहे धम्मचक्र प्रवर्तनाय. बाबासाहेबांनी सगळं करून ठेवलं हो, की या देशाचा जो राष्ट्रपती आहे, या देशाचा जो राजा आहे, त्याला काय करायचं आहे? देशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन करायचं आहे. बुद्ध काळातला जसा भारत होता, अशोकाच्या काळातला जसा भारत होता, तो भारत या देशाच्या राजाला, राष्ट्रपतीला निर्माण करायचा आहे. हे सगळं कार्य बघा बाबासाहेबांनी करून ठेवलं. आणि म्हणून नेहमी मी सांगतो की बौद्ध लोकांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टीचा स्वाभिमान असला पाहिजे. तुम्ही नेहमी स्वाभिमान ठेवा की मी अशा भारतात जन्म घेतला की ज्या भारताची राजमुद्रा बौद्ध धम्माचं अशोक स्तंभ आहे. मी अशा भारताचा नागरिक आहे की ज्या भारताच्या ध्वजावरती, तिरंग्यावरती बौद्ध धम्माचं 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे. अरे बघा ना, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कोरिया, लाओस, कंबोडिया या अशा कोणत्याच बौद्ध देशाच्या त्यांच्या ध्वजावरती बौद्ध धम्माचं चिन्ह नाही आहे. या पृथ्वीवरती केवळ आणि केवळ भारत देश असा आहे की ज्या देशाच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं चिन्ह 24 आऱ्यांचं अशोक चक्र आहे. अशा देशात आपला जन्म झालेला आहे. अशा देशात आपला जन्म झाला, याचा सार्थ स्वाभिमान ठेवा. तुम्ही स्वाभिमान ठेवा की मी अशा देशात जन्म घेतला की ज्या देशात बुद्धाचा जन्म झाला. आणि म्हणून तर जगातले लोक भारताला हात जोडतात हो, भारताला हात जोडतात. विदेशी लोक येतात ना, तर ह्या विमानातून जमिनीला पाय लावण्या अगोदर या भूमीची माती हातात घेतात, असं मस्तकाला लावतात, हात जोडतात. कशासाठी? कारण ही बुद्धाची भूमी आहे. बुद्धाचा जन्म या भारतात झाला तर किती मोठा स्वाभिमान आहे आपला. माझा जन्म त्या अमेरिकेत झाला असता तर हा स्वाभिमान मला मिळाला असता का? त्या लंडनला झाला असता तर हा स्वाभिमान मला मिळाला असता का? नाही. स्वाभिमान ठेवा की मी अशा देशात जन्म घेतला की ज्या देशात बुद्धाचा जन्म झाला. आणि स्वाभिमान ठेवा बांधवांनो, स्वाभिमान ठेवा की अशा समाजात जन्म झाला की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोहिनूर हिरा जन्मास आलेला आहे. बाबासाहेबाचा DNA आपल्या रक्तामध्ये आहे ना? बाबासाहेबाचा DNA आहे की तुमच्या रक्तात आहे की नाही? सांग हो म्हणालो. तुमच्या रक्तात बाबासाहेबाचा DNA आहे की नाही? मग आपल्या जन्म अशा समाजात झाला की ज्या समाजात बाबासाहेबांसारखा कोहिनूर हिरा जन्मास आला. हो, एकीकडे संपूर्ण जग बुद्ध आणि बाबासाहेबांची वाहवा करतात, प्रशंसा करतात. आपण तर स्वाभिमानाने म्हणू शकतो, अरे मी बौद्ध धम्माचा आहे, स्वाभिमानाने म्हणू शकतो. आणि मी बाबासाहेबाच्या समाजाचा घटक आहे, स्वाभिमानाने म्हणू शकतो आपण. हा स्वाभिमान तुमच्यात असला पाहिजे. म्हणून स्वाभिमानानं जय भीम म्हणा, स्वाभिमानानं नम बुद्धाय म्हणा. लाचारी नाही बरं, याच्यामध्ये मोठा स्वाभिमान आहे. आणि हा स्वाभिमान म्हणजे स्वतःचा अभिमान. मला माझ्या या जीवनाचा स्व अभिमान आहे, या जन्माचा अभिमान आहे की बुद्ध विचारांचा आहे, मी बाबासाहेबांचा विचारायचा आहे, मी सम्राट अशोकाचा पाईक आहे. या सगळ्या गोष्टींचा स्वाभिमान तुमच्यामध्ये ठेवा. आणि म्हणून स्वाभिमानानं जय भीम म्हणा, स्वाभिमानानं नम बुद्धाय म्हणा. आणि हाच आपला सर्वात मोठा वाटा आहे. ही सर्वात मोठी आपली श्रीमंती आहे. बघा, एका शब्दात सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं. फक्त एका शब्दात जर सांगायचं असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं, एका शब्दात काय? बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे. जीवन जगण्याचा स्वाभिमान आहे. लाचारी संपली.
तो कमीपणा संपला, नष्ट झाला. या जीवनाचा मला स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान सदैव तुमच्यामध्ये ठेवा. बुद्ध विचारांचे पाईक बना, सम्राट अशोकाच्या विचारांचे पाईक बना, बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक बना आणि बौद्ध म्हणून स्वाभिमानाने जीवन जगा. एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल.